चॅप्टरचं आपण काय काय करायचं काय नाही हे मी एक एक पेजवर सगळं कंप्लीट सांगत जाणार आहे. नीट लक्ष द्या. कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे आहेत. हे दोन कॅरेक्टर्स आहेत. या पानावरचं बाकी काय करायचं नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, डिफरन्स विचारला जातो याच्यावरचा. त्याच्यानंतर काय करायचं, सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल याचा डिफरन्स करायचा दोन्हीतला. आता हे सगळे डेरिव्हेशन आहेत, हे मला सांगायची गरज नाही. मी असे छुपे पॉईंट सांगतोय की ते पुस्तकात आहेत पण आपलं कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हे डेरिव्हेशन झाले. आता या डेरिव्हेशनमध्ये हातला पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. हे जे डेरिव्हेशन आहे हे एवढंच सोडवलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, आपण पण एवढंच सोडवायचं. डायजेस्टमध्ये भलं मोठं कॅल्क्युलेशन आहे ते करायचं नाही. कोनिकलचं डेरिव्हेशन यावर्षी महत्त्वाचं आहे, ते करून जावा. वर्टिकलमध्ये दोन डेरिव्हेशन आहे, एक कशाचं व्हेलॉसिटीचं आणि दुसरं टेन्शनचं. दिसतंय एक पण यात दोन डेरिव्हेशन आहेत. हे काही जास्त करायची गरज नाही. त्याच्यानंतर हे जे डेरिव्हेशन आहे हे कायनेटिक एनर्जीचं रिलेशन म्हणून विचारतात, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून विचारत नाही, लक्षात ठेवायचं हे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, वेगळा आहे. 1 मार्क किंवा 2 मार्कासाठी ह्याचं कॅल्क्युलेशन डायरेक्टली विचारू शकतात. रेडियस ऑफ गॅरेशनची डेफिनेशन यामध्ये दिली, ती करायची. पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस महत्त्वाचं आहे, सांगायची गरज लागू नये. हे दोन्ही डेरिव्हेशन सेम टू सेम आहे, एकदा एक जमलं की दुसरं पण जमतंय. हा क्वेश्चन मला या वर्षीसाठी IMP वाटतो. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा क्वेश्चन आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. रोलिंग मोशनमध्ये हे डेरिव्हेशन तर आहेच, पण हे जे इथं जे रिमार्क दिले ना हे जास्त महत्त्वाचं आहे. रिमार्क इम्पॉर्टंट आहे. पहिला चॅप्टर झाला. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आलं तर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड हे महत्त्वाचे 3 पॉईंट करायचे. हे छोटंसं डेरिव्हेशन आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जर पास्कल्स लॉ विचारलेला नाही आजपर्यंत, विचारू शकतात, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन करायचे. नंतर मॉलिक्युलर थिअरी सर्वांना माहिती, सगळेजण करतात ही थिअरी, महत्त्वाची असते, करायची. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी मागच्या वर्षी बोर्डाला आलं आहे, 2024ला आलेला क्वेश्चन आहे. ह्या टाईपची येतात हे सांगण्यासाठी केलं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिअरी करायची, एवढं सगळं करत बसायचं नाही. नंतर काय करायचं आपल्याला, असे जे क्वेश्चन आहेत हे बघा, हे म्हणतोय मी, फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे करायचं, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी करायचं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर करायचं. हे 3 असे पॉईंट छुपे वाचायचे, ते महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे, सांगायची गरज लागू नये. त्याच्यानंतर मेथड 2 महत्त्वाची असते, यातली मेथड 2 करायची. स्ट्रीमलाईन टर्ब्युलन्स सगळ्या जगाला माहिती आहे, इम्पॉर्टंट आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी करायची. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ ग्रेडियंट महत्त्वाचा असतो. नंतर हा रिमेंबर दिस हा पॉईंट महत्त्वाचा आहे, ह्याच्यावर MCQ बऱ्याचदा आलेला आहे. स्टोक्स लॉ बऱ्याच वर्ष झाला आलेला नाही आहे, मला वाटतं चान्सेस आहेत या फॉर्म्युल्यावर आणि या डायग्रामवर क्वेश्चन येऊ शकतो. टर्मिनल व्हेलॉसिटी डेरिव्हेशन मोठा आहे, आलं तर सेक्शन D किंवा C मध्ये येतो ह्याचा क्वेश्चन. नंतर इक्विपार्टिशन अजून आलेलं नाही आहे, बर्नॉलिस प्रिन्सिपल विचारू शकतात, ॲप्लिकेशन विचारतील, थेरम विचारतील. झालं. ह्याला टोरिसिलीज लॉ पण म्हणतात. स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणजे टोरिसिलीज लॉ, लक्षात ठेवायचा, हा पण करायचा. थोडं फास्ट सांगतोय, सगळे चॅप्टर कव्हर करायला, बघूया किती वेळात होतात. आयडियल गॅस रिअल गॅस डिफरन्स करायचा. त्याच्यानंतर मीन फ्री पाथ करायचाच, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. पुस्तकावरच भर द्यायचा, बाकी कशावर नाही. हे जर डेरिव्हेशन येतं नसेल तर बोर्डाचा फॉर्म भरायची काही गरज नाही. रूट मीन स्क्वेअर रिलेशन महत्त्वाचं आहे, हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. इंटर रिलेशन महत्त्वाचं आहे. यामध्ये दिलंय मॅक्सवेल्स लॉ, मॅक्सवेल्स लॉ करणं गरजेचं आहे, इथं दिलंय. इक्विपार्टिशन करायचं. डिग्री ऑफ फ्रीडम जास्त काय करायची गरज नाही. आता इथं काय आहे, वेळस रिलेशन महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी बोर्डाला येऊन गेलं, यावर्षी चान्सेस कमी. जे मागच्या वर्षी येऊन गेलं असतं त्याच्याकडे जास्त भर द्यायचं नाही. मोनो डाय पॉली ह्याचं डेरिव्हेशन कधीही विचारलं नाही. आता तुम्हाला सांगतो, इथून पुढं मी मार्क करतो, या पॉईंटपासून पुढचा कुठलाच कोपरा सोडायचा नाही. अथर्मोनन्स डायथर्मोनन्स सगळं इथं दिलंय, हे महत्त्वाचं आहे. याच्यावर MCQ येऊ शकतो. त्याच्यानंतर परफेक्ट ब्लॅक बॉडी, फेरिस ब्लॅक बॉडी सगळ्या जगाला माहिती आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. यावेळेस पुन्हा सांगतो, फेरिस ब्लॅक बॉडी, क्रिचॉफ्स लॉ, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन्स लॉ यातला एक काहीतरी येणार. हे बघा इथं पण दिलेत बघ. अमाऊंट ऑफ हीट कशावर डिपेंड असते, हे असले डिपेंडन्सीचे पॉईंट करायचे, यावर क्वेश्चन येतात. हे रिलेशन, त्याचं SI युनिट, कोइफिशियंट करायचं. क्रिचॉफ्स लॉ पण महत्त्वाचे, जो लॉ सांगितला. अजून एक त्यातला क्वेश्चन राहिला, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन, यातले 3-4 पॉईंट करायचे, महत्त्वाचं आहे. विन्स डिस्प्लेसमेंट सांगितलं मी, महत्त्वाचं आहे. स्टीफन बोल्सन महत्त्वाचं आहे. मगाशी तुम्हाला जो मी क्वेश्चन बाळानं विचारला होता लॉसचा, तो हा क्वेश्चन आहे. हे डेरिव्हेशन आहे, एवढंच आहे, पण ते विचारतात. झाला आपला तिसरा चॅप्टर. चौथ्या चॅप्टरमध्ये या. मी पुन्हा सांगतो, चौथ्या चॅप्टरला महत्त्व सगळ्या डायग्रामला द्यायचं. डायग्रामच्या खाली जे लेबल आहे त्यातनं क्वेश्चन बनतो, म्हणजे या पॉईंटकडे लक्ष द्यायचं. हा क्वेश्चन मागच्या वर्षी बोर्डाला येऊन गेलाय, मुलं काहीतरी भलतंच लिहिलेत. असा क्वेश्चन विचारला नव्हता. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम, एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम ब्रॉटिंग अबाउट हिटिंग इन अ सिस्टम, म्हणजे सिस्टीमला हीट दिल्यानंतर काय होईल, हा क्वेश्चन त्यांनी विचारला होता. हे असले टाइमपास क्वेश्चन पण करायचे. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ वाचून जायचा, समजून घ्यायचा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं समजलं पाहिजे.
त्याच्यानंतर आपल्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम वगैरे हे करायचे, डेफिनेशन छोटे छोटे आहेत. हां, PV ग्राफ IMP वाटतो मला हे करायचे. मी पुन्हा सांगतो, थर्मो करताना ग्राफची नावं लक्षात ठेवायची, यावरूनच क्वेश्चन येणार, डायरेक्ट क्वेश्चन कधी येणार नाही थर्मोमध्ये. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, रिव्हर्सेबल इरिव्हर्सेबल थिअरी नाही करायची, डिफरन्स करायचा. त्याच्यानंतर आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबॅरिक सगळ्याचे डेरिव्हेशन सोपे आहेत, सगळे करायचे आणि त्याचे डिफरन्स पॉईंट PV ग्राफ आलेच पाहिजेत. त्याच्यानंतर आपण गेलो फ्री एक्सपान्शन, छोपा छोटा लपलेला पॉईंट आहे हा करायचा. सायक्लिक प्रोसेस महत्त्वाची. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, ट्यूब फुटल्यानंतर, टायर फुटल्यानंतर काय होतं त्याची थिअरी दिली, वाचा एकदा समजेल. हां, आता हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, कॅर्नॉट इंजिन तिन्ही पण करायचे, त्याचे PV ग्राफ करायचे. कॅर्नॉट इंजिन बरेच जण म्हणतात सिलेबसमध्ये काढला आहे, पण तो NCERTला काढला आहे, स्टेट बोर्डला काढलेला नाही, त्यामुळे तो व्यवस्थित करायचा. एवढं सगळं करायची गरज नाही, त्यातलं डेरिव्हेशन, इम्पॉर्टंट पॉईंट आणि त्याचे PV ग्राफ हे करायचे. नंतर आयसोकोरिक वगैरे चालू झालं, सायक्लिक आहे, हीट इंजिन पुन्हा एकदा आहे, हीट पंप दिला आहे आणि कॅर्नॉट इंजिन, यस हे कॅर्नॉट इंजिन महत्त्वाचं आहे. एवढा सगळा पाठ करा. मी जे मार्क केलं आहे ते सगळे क्वेश्चन स्लो व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. बघता बघता 4 चॅप्टर संपलेत. ऑसिलेशनपाशी जाऊया. ऑसिलेशनमध्ये हा क्वेश्चन कधीच विचारला नाही आतापर्यंत, महत्त्वाचा आहे. कसं विचारतील, पुन्हा तेच स्प्रिंग मास ऑसिलेशन एक्सप्लेन करा असं म्हणतील. त्याच्यानंतर हा बघा, हा रिमेंबर दिसचा पॉईंट, हा महत्त्वाचा आहे, वाचायचा. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन मागच्या वर्षी आले 2024ला, आत्ता येणार नाही. पुढे जाऊया आपण. हां, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट हे करायचं, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हां, ॲम्प्लिट्यूडचं डेरिव्हेशन करा, जमत असेल तर करा, आता वेळ कमी आधी केला असेल तर करा. त्याच्यानंतर हे पार्ट महत्त्वाचं आहे, सिरीज पॅरलल कनेक्शन ऑफ स्प्रिंग महत्त्वाचं आहे. ह्याच्या आधी डेरिव्हेशन होतं सर्क्युलर मेथडचं, आता डेरिव्हेशन नाही आहे, व्यवस्थित समजून घ्या. ऑसिलेशनला कसं कन्व्हर्जन करायचं ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे, म्हणजे एक्स्ट्रीमपासून आणि मीनपासून चालू झाल्यावर काय होतं ते. एनर्जी, आता एनर्जीमध्ये काय असतं माहिती का बाळांनो, की पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, ह्याचे नुसते डेरिव्हेशन नाही, त्याच्या स्पेशल केसेस पण महत्त्वाचे आहेत. एक्स्ट्रीमला किती असतं आणि हा ग्राफ येत नसेल, मी पुन्हा म्हणेन बोर्डाचा फॉर्म भरायची गरज नाही, मी रिझल्ट सांगतो तुम्हाला. सिम्पल पेंडुलम हा व्यवस्थित करायचा. हे जर इक्वेशन मी पुन्हा सांगतो, SHM ह्याचा टाइम पिरियड वेगळा असतो आणि पेंडुलमचा टाइम पिरियड वेगळा असतो, दोन्हीवरचा क्वेश्चन कन्फ्युजिंग येऊ शकतो. कोनिकल ह्याचा डिफरन्स करायचा, सांगायची गरज लागू नये. हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, हे महत्त्वाचे आहेत. डॅम्पिंग थोडं करा, एवढं डेरिव्हेशन वगैरे करायची गरज नाही. IMP आहे, फ्री एक्सपान्शन, रेझोनन्स ग्राफ महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया आपण सुपरपोजिशनमध्ये पुढे जर आलो, हे महत्त्वाचं आहे, हे दोन्ही ग्राफ महत्त्वाचे आहेत. हे दोन झाल्यानंतर हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. स्टेशनरी वेव्ह माहीत पाहिजे, फॉर्मेशन कसं असतं त्याचं माहीत पाहिजे, त्याचं डेरिव्हेशन माहीत पाहिजे. कंडिशन मागच्या वर्षी विचारलेले आहेत, फिरवून विचारलेत पण हेच विचारलं होतं. त्याच्यानंतर त्याचीच एक्सप्लेनेशन थेरी इथं दिलं आहे, नोड अँटीनोड काय असतं त्याबद्दल. फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन आणि ऑसिलेशनमधला काय डिफरन्स आहे तो तुम्हाला इथं वाचल्यानंतर कळेल. पुस्तक वाचणं गरजेचं असते. हार्मोनिक ओव्हरटोन बऱ्याचदा विचारलेली डेफिनेशन आहे, विचारतात. एंड करेक्शन आत्तापर्यंत विचारलं नाही, महत्त्वाचं आहे, करायचं. सिंगल पाईपला किती असतं, बोथ एंड ओपनला काय असतं ते बघायचं. नंतर शो दॅटचे डेरिव्हेशन साधे सोपे जे सर्वांना जमतात ते वाले, ते हे डेरिव्हेशन आहे. ते झाल्यानंतर काय आहे, हा पार्ट महत्त्वाचा आहे, आपण कधी कधी वाचत नाही हा पॉईंट. रिमेंबर दिस हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. रिमेंबर दिस पुस्तकातलं कुठलं सोडायचं नाही, शपथ आहे तुम्हाला बोर्डाच्या मार्कांची. रिमेंबर दिस कुठलं सोडायचं नाही, सगळं वाचायचं. हे लॉ सगळे करायचे, लॉ कुठलंही सोडायचं नाही. सोनोमीटर महत्त्वाचं आहे, सोनोमीटरचे डायग्राम आपण प्रॅक्टिकलला पण केलेलं असतं, त्यामुळे व्हेरिफिकेशन वाचत बसू नका, ते तुम्हाला समजतंय. बीटमध्ये हे डेरिव्हेशन एकुलते एक आहे, ते करायचं सोपं आहे, अवघड नाही. ॲप्लिकेशन नुसती नावं लक्षात ठेवा, बाद झालं. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आजपर्यंत कधी विचारलं नाही, फक्त नावं तरी वाचून जावा, म्हणजे आला चुकून तर लिहिता येईल. पुढं वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काचा, कॉर्पॅस्क्युलस नेचर वाचायचं. त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे हायगनची थिअरी दिली आहे. हायगनमध्ये प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स काय आहे माहीत पाहिजे. हायगनचं प्रिन्सिपल इथे दिलं, मी पुन्हा स्टार मार्क करतोय. हायगनचा कुठलाही क्वेश्चन आला तर हे हायगनचं प्रिन्सिपल लिहायचं, एवढं प्रिन्सिपल आहे बघा. इथं कुठे गेलं ते, इथपासून चालू होतं इथंपर्यंत आहे. हे हायगनचं प्रिन्सिपल सर्वांना लिहिता आलं पाहिजे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही डायग्राम महत्त्वाचे आहेत, मागच्या वर्षी बोर्डालाही विचारले, आता विचारायचे चान्सेस कमी. हे दोन्ही डायग्राम करा. मग सर यावर्षी काय विचारतील, ही जी जास्त गरज नाही. पोलरायझेशन करा, पोलार नॉन पोलार काय असतं, ही डायग्राम अवघड आहे, किमान ही तरी डायग्राम जपली पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन म्हणजे एक्झाम्पल यावरचं येऊ शकतं. त्याच्यानंतर काय, ब्रिव्स्टर्स लॉ करून जावा, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्कॅटरिंग नको, YDSC एक्सपेरिमेंट महत्त्वाचंच आहे. प्रॉब्लेम येऊ शकतो, MCQ येऊ शकतो, काही येऊ शकतं यातलं काही पण येऊ शकतं. रिमेंबर दिस महत्त्वाचे, त्यातनं कन्सेप्ट क्लिअरिटी होती, प्रॉब्लेम सोडायला मदत होती.
त्याच्यानंतर हा छुपा क्वेश्चन माहिती का तुम्हाला? हे बघा, हे याच्यात 4 कंडिशन तरी पाठ पाहिजेत. कंडिशन ऑप्टेनिंग फॉर वेल डिफाईन स्टडी इंटरफेरन्स पॅटर्न, हे महत्त्वाचं आहे, हे करायचं. यातले 6 आहेत, त्यातले 4 तरी पाठ पाहिजे. ह्या मेथड कुठलं ते ऑप्टेन कोअरंट सोर्सेसच्या मेथड माहीतच पाहिजे. डायग्राम पाठ पाहिजेत. चित्रांवर भर द्या, डायग्राम चुकले नाही, पॉईंट आपले बरोबर येतात. ऑप्टिकल मेथड पाथवर मला वाटतंय x1n1 = x2n2 ह्याच्यावरचा प्रॉब्लेम येऊ शकतो यावर्षी. त्याच्यानंतर डिफ्रॅक्शनमध्ये फ्रॉन ऑफर फ्रेशनल थिअरी दिली आहे, पण हा डिफरन्सच आहे. हा डिफरन्स करायचा आणि फ्रॉन ऑफर तेवढं करायची डायग्राम बस. याच्यानंतर हे असलं काही करत बसायचं नाही. हे इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत, तेच करायचे. आता आलो आपण इथं महत्त्वाच्या पॉईंटवर. रेलीज क्रायटेरिया, अनरिझॉल्व, जस्ट रिझॉल्व, वेल रिझॉल्व व्यवस्थित करायचे. हे बाकीचं काही गरजेचं नाही. मायक्रोस्कोप चालू झाल्यावर इथनं हे गरजेचं आहे. मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप छोटे छोटे पॉईंट आहेत, करून टाकायचे. वाटतंय मला की याच्यावर छुपा क्वेश्चन आला तर येऊ शकतो, करून ठेवा. मोठा चॅप्टर पण संपला. पुढे जातोय आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये प्रोबॅबल सांगणं अवघड आहे, पण तरीसुद्धा मी मित्रांनो प्रयत्न करतोय की काय करावं लागेल काय नाही. ह्याच्यामधले सगळं किचकट आहे. मी पुन्हा सांगतो, पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी या 2 शब्दातला अर्थ ज्याला समजला त्याला ह्यातले डेरिव्हेशन काय लिहायचे ते समजणार. आता महत्त्वाचं मी मार्क करत चाललोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करत बघत जायचं नाही लिहायचं, हे महत्त्वाचं आहे. नॉन पोलार पोलार एवढं तर आलंच पाहिजे. ह्याच्या डायग्राम आल्या पाहिजेत. डिफरन्स विचारला तरी जमलं पाहिजे. कपॅसिटरपासून काहीच सोडायचं नाही. कपॅसिटरपासून सगळं करायचं. कोपरा करायचं कपॅसिटर. A(k)(ε0/d) तिथल्या डेरिव्हेशनपर्यंत एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर असू दे, सगळं करायचं कपॅसिटरचं. वेंडी ग्राफ जनरेटर करायचा, महत्त्वाचा आहे. कन्स्ट्रक्शन वर्किंग युजेस एवढं तरी ह्याचं जमलंच पाहिजे. वेंडी ग्राफ जनरेटर IMP असू शकतो, परतसुद्धा विचारलेला नाही. आलो आपण आता करंट इलेक्ट्रिसिटी विषयी. हे असल्या अवघड डायग्राम काय करत बसायचं नाही. हा क्वेश्चन एक करा, क्रिचॉफ्स लॉ करा, त्याच्यानंतर व्होल्टेज लॉ करा. ह्याचे बारशे वेगळे वेगळे घातलेत, नावं वेगळी वेगळी आहेत, ती सगळी करायची. त्याची नावं रिमेंबर दिस करायचा. नंतर पुढं आलात विस्टोन केलाच पाहिजे डेरिव्हेशन सहित. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन म्हणजेच मीटर ब्रिज आपण केलंच पाहिजे. हा मला IMP क्वेश्चन असतो बघा. सोर्सेस ऑफ एरर करून जावा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन. नंतर हे करायचं असलं तर पोस्ट ऑफिस बॉक्स करा. पोटेन्शियल ग्रेडियंट बऱ्याचदा विचारला आहे, रटाळ क्वेश्चन आहे, पण करून जावा. मेथड A, मेथड B आणि मेथड C तिन्हीचे डायग्राम सेम असतात, उलट्या पालट्या असतात. ॲप्लिकेशनमध्ये फक्त व्होल्टेज डिवायडर करा, बास झालं, बाकी काय करायची गरज नाही. नावं लक्षात ठेवा. येस. अजून एक माझ्या दृष्टिकोनातून मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. हे करायचं. गॅल्व्हॅनोमीटर करायचं. नंतर हे करायचं. येस. ॲमीटर व्होल्टमीटर का करायचं नाही? 2024ला विचारला आहे, दादर नाही करायची गरज नाही. थर्मोकपल करा, संपला आपला. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, ह्याच्यामध्ये पण काय करायचं तुम्हाला सांगतो. सायक्लेट्रॉन प्रोबॅबल क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम किंवा थेअरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पुढे आलात, हे हेलिकल वगैरे असं काही करू नका, थोडंफार वाचून ठेवा डायग्राम पाहिजे असेल तर. टॉर्क हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर एकदाच ठरवा, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करणार का इथं करणार. माझं मत आहे इथं करा, इथं रिलेशन वगैरे चांगले दिलेत. टायपोन मुवमेंट करून ठेवा. त्याच्यानंतर बायट-सॉल्ट्स लॉ मागच्या वर्षी विचारला, यावर्षी चान्सेस रेअर. त्याचं डेरिव्हेशन विचारू शकतात, फोर्सचं डेरिव्हेशन विचारू शकतात. यामध्ये नुसतं डेरिव्हेशनच आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. हे जरासं अवघड आहे, ज्याला जमेल त्यानंच करावं. एम्पियर लॉ विचारू शकतात, त्याच्यावरचा प्रॉब्लेम पण येऊ शकतो. डायग्राम देतील, आत करंट विचारतील, म्हणतील. पण बघा, चित्र असे पेपरमध्ये कमी असतात, त्यामुळं त्या टाईपचे क्वेश्चन क्वचित होतात. सोलोनाईड, टोराईड दोन्ही पण करायचे, महत्त्वाचे. सोलोनाईड आणि टोराईड बघा, इथं आहे टोराईड. येस, संपला हा चॅप्टर. काय आहे त्यामध्ये, सोपं तर आहे 12वी. आता हे डेरिव्हेशन करायचं. त्याच्यानंतर हे मी सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. मुलं विचारत होते हे कुठं आहे डेरिव्हेशन, इथं आहे रे ते डेरिव्हेशन. हे झालं. त्याच्यानंतर मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. त्याच्यानंतर बघा, हे रिलेशन महत्त्वाचं आहे. हे रिलेशन जर झालं, प्रॉपर्टी डायपॅराफेरो डिफरन्स करायचा. डायपॅराफेरो डिफरन्स झाला की डोमेन थेरी महत्त्वाची आहे. डोमेन थेरी करायची. नंतर हिस्टोरिसिस कर्व, हा कर्व महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक शिल्डिंग महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर आता EMI पाशी पोचलो आपण. थांबा थोड्या वेळ, सगळे चॅप्टर संपतायत. नंतर फॅराडेज लॉ महत्त्वाचा आहे. लेन्झ लॉ महत्त्वाचा आहे. नंतर हे बघा, आता इथं काय आहे, हे डेरिव्हेशन नाही विचारलं आहे, मागच्या वर्षी याच्यावरचा प्रॉब्लेम विचारला आहे. हे डेरिव्हेशन मला IMP वाटतं यावर्षीसाठी.
त्याच्यानंतर हे पण डेरिव्हेशन IMP आहे, महत्त्वाचं आहे हे डेरिव्हेशन. त्याच्यानंतर जनरेटरची थेरी करा, जास्त काय करायची गरज नाही, त्यावरचा प्रॉब्लेम येणार नाही. बॅक EMF नोट विचारू शकतात, थिअरी प्रश्न विचारू शकतात. हे बघा, हे जे आहे ना फसवाय, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर असा क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन येणार इथून, काय येणार, शो दॅट द वर्क डन बाय पुलिंग द लूप थ्रू द मॅग्नेटिक फील्ड ॲपियर ॲज अ हीट एनर्जी इन अ लूप, असा क्वेश्चन येणार. इथून क्वेश्चन इथेपर्यंत सोल्युशन आहे. सोल्युशनच्या एंडला क्वेश्चनचं नाव दिलं, हे करायचं व्यवस्थित. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला माहिती आहे, दोन्ही गरजेचे आहेत. हा मधला टाईप थोडासा वेगळा आहे. सिरीज पॅरल कनेक्शन ऑफ इंडक्टर, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, ते झालं की सेल्फ इंडक्टन्स झालं. हा एक महत्त्वाचा आहे, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. ट्रान्सफॉर्मर यायचे चान्सेस रेअर का, मागच्या वर्षी आला. आपण थोडा आता AC सर्किट, मी मागं पण सांगितलं AC सर्किटवर प्रॉब्लेम येतात, तरी सुद्धा आपण थोडेसे डेरिव्हेशन बघूया. ॲव्हरेजचं करून जावा, RMSचं करून जावा, फेज डिफरन्स करा. नंतर 3 सर्किट आहेत आपले RLC, तिन्ही सर्किट एकमेकाला कनेक्ट झालेल्याचे डेरिव्हेशन. रिॲक्टन्सची डेफिनेशन विचारतात, रिॲक्टन्सची डेफिनेशन करायची. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स विचारतात. फेजर डायग्राम MCQ मध्ये विचारतात, ते करायचे. RLCचं डेरिव्हेशन हे मागच्या वर्षी विचारले, हे वालं, आणि त्याची फेजर डायग्राम विचारली ती ही. नंतर हे रिलेशन करायचं. पॉवर काय असतं माहिती का, R ला पॉवर किती असते आपली, ERMS IRMS. नंतर L आणि C ला किती असते पॉवर डेसिपेशन, 0, लक्षात ठेवायचं. आणि मग कंबाईन केली की वेगळी बनते. बघा इथं 0 दिले, इथं सॉल्व केलं आहे. आणि तिसरं डेरिव्हेशन जेव्हा, हे बघा इथं पण 0 आहे, आणि चौथ्याला सॉल्व केली की इथं कॉस्ट फॅक्टर म्हणजे पॉवर फॅक्टर ॲड होतो. LC ऑसिलेशन करायचा, थेरी क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम पण येऊ शकतो. एवढं करायची गरज नाही, शॉर्ट नोट्स काढा, सफिशियंट आहे. रेझोनन्स पॅरलल सिरीज दणका देऊ शकतात. ग्राफचा ग्राफ दिला तर गडबड होईल, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक पण करायचे. शार्पनेस ऑफ रेझोनन्स आजपर्यंत कधी आला नाही, करून जावा, एवढंच करायचं. ड्युएल नेचरमध्ये फोटो इलेक्ट्रिक मागच्या वर्षी आलाय, त्यामुळं मला यावेळेस यायचे चान्सेस कमी वाटतात. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आता यामध्ये दिसत नाही, ते मी सांगतोय ते ऐका. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, वर्क फंक्शन, स्टॉपिंग पोटेन्शियल, आणि हे ग्राफ, हे 3 करायचे. पुन्हा सांगतोय, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, वर्क फंक्शन, स्टॉपिंग पोटेन्शियल, हे ग्राफ, एवढं करायचं. त्याच्यानंतर ड्युएलिटी, ह्याच्यामध्ये दिले ड्युएलिटी म्हणजे काय ते एक्सप्लेन करणारा क्वेश्चन येऊ शकतो यावर्षी. हे बघा इथं आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा आहे तो फोटो सेल, हा यायचे चान्सेस आहेत. डी ब्रॉगली आणि त्याचं डेरिव्हेशन यायचे चान्सेस. 3च क्वेश्चन सांगतोय मी, आणि डेव्हिएशन जर्मन 3 नाही, सॉरी 4. 4 प्रश्न, या 4 पैकी क्वेश्चन येऊ शकतो. आणि सुरुवातीच्या डेफिनेशन एवढंच करायचं, बाकीचं काही करायचं नाही. आपलं संपला विषय. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये बोरचे जे मॉडेल्स आहेत किंवा त्याचे पॉसिलेट्स आहेत ते करायचे, त्याचे रिलेशन्स. नंतर हा ग्राफ आपला एनर्जीचा, ठीक आहे. त्याच्यानंतर डी ब्रॉगली आपण तिकडे केलंय, इकडे करायची गरज नाही, सोडून द्या त्याला. नंतर न्यूक्लियरपासून पुढं जाताना सगळं करायचं. न्यूक्लियर थिअरी पॉईंट आहे हा ग्राफ, न्यूक्लियरमधला महत्त्वाचा आहे. रेडिओ ॲक्टिव्ह डिके, अल्फा बीटा गॅमा आजपर्यंत कधीच विचारलं नाही, करायचं. गॅमाची डेफिनेशन वगैरे विचारली तर इथं आली पाहिजे. रेडिओ ॲक्टिव्ह लॉ हाफसाठी महत्त्वाचा आहे, सेक्शन डी मध्ये विचारतात कधी, कारण ॲव्हरेजसाठी पण विचारतात. त्याच्यानंतर न्यूक्लियर एनर्जी, फ्युजनचा डिफरन्स करायचा आहे, आणि चेन रिएक्शन करायची, महत्त्वाचे चेन रिएक्शन, हे असले एक्झाम्पल करायचे, महत्त्वाचे, कधी विचारू शकता असले एक्झाम्पल. नंतर न्यूक्लियर फ्युजन आत्ताच सांगितलं मी, महत्त्वाचं आहे. पुढे जातोय मी आता शेवटचा चॅप्टर, सेमी कंडक्टर. ही डायग्राम मला IMP वाटते, हाफ वेव्ह, फुल वेव्ह, स्टँडर्ड पॅटर्न आहे तो, आलं तर त्यातलं येऊ शकतं. नंतर आपण जाऊया झेनर ब्रेकडाऊन काय असतं, ॲव्हलान्स आणि झेनर, हे जे डेफिनेशन करून जावा. स्पेशल पर्पज कोणाला म्हणतात, हे 4 जण आहेत, त्याला स्पेशल पर्पज म्हणतात. झेनरची डायग्राम करायची. त्याच्यानंतर फोटो डायोड, LED, हे जे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, ॲप्लिकेशन, कन्स्ट्रक्शन, हे सगळं करायचं. ते झाल्यानंतर हे सांगितलं तुम्हाला आता, ट्रान्झिस्टर महत्त्वाचं, यातलं काही ना काहीतरी येणारच. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, व्यवस्थित वाचा, ॲक्टिव्हिटी बेस आहे, करा ते. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरचं सगळंच करायचं, अल्फा बीटा, कॅरेक्टरिस्टिक्स, ॲम्प्लिफायर, सो अँड सो, सगळं. हे ग्राफ महत्त्वाचे आहेत ट्रान्झिस्टरचे. आणि शेवटचा पार्ट राहिला लॉजिक गेट. अशा तऱ्हेनं सर्व पुस्तकाची मी तुम्हाला रिव्हिजन दिले की काय करायचं आणि काय नाही करायचं. बेस्ट ऑफ लक.